तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिक इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा शार्क कोण आहे किंवा प्लास्टिकच्या रेटमध्ये सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असतो? तर ते नाव आहे रिलायन्स. आता तुम्ही म्हणाल की घरातल्या प्लास्टिकच्या वस्तू आणि रिलायन्सचा काय संबंध आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मराठी स्क्रॅपवाल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच जण मला विचारतात की तुम्ही प्लास्टिक रिसायकलिंग करता म्हणजे नेमकं काय करता? मी विचार केला की प्लास्टिक रिसायकलिंग समजून घेण्याच्या आधी प्लास्टिक नेमकं तयार कसं होतं आपण हे समजून घेऊया. तर प्लास्टिक हे मेनली तयार होतं ते क्रूड ऑइल किंवा नॅचरल गॅस पासून. तर क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस पासून काही बेसिक केमिकल्स मिळतात, जसे की इथिलीन, प्रोपिलिन. आणि या इथिलीन आणि प्रोपिलिन पासून परत पॉलिइथिलीन आणि पॉलिप्रोपिलिनचे व्हर्जिन दाणे तयार होतात. आणि याच व्हर्जिन दाण्यापासून परत वेगवेगळे प्लास्टिकचे प्रोडक्ट्स तयार होतात, जसे की आपल्या घरात वापरणारे तेलाचे डबे, त्यानंतर पावडरचे डबे, खेळणी, ज्या काही प्लास्टिकच्या वस्तू आपण जे बघतोय ते. आणि या वस्तू जेव्हा खराब होतात किंवा टाकून दिल्या जातात त्याच्यापासून नंतर जे काही प्लास्टिक बनतं ते असतं रिसायकल प्लास्टिक. आणि तोच व्यवसाय म्हणजे आपला रिसायकल प्लास्टिकचा व्यवसाय. तर आपल्या घरातल्या प्लास्टिकच्या वस्तू आणि रिलायन्स सारख्या पेट्रोकेमिकल कंपनीचा संबंध असा आहे. पण याच प्लास्टिकच्या वस्तू वापरून झाल्यानंतर त्याचं पुढे काय होतं? तर होतं ते स्क्रॅप. आणि इथूनच पुढे तो प्रवास चालू होतो म्हणजे प्लास्टिक रिसायकलिंगचा. आणि याच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्लास्टिक रिसायकलिंग करतो म्हणजे नेमकं आपण काय करतो. धन्यवाद.